तिची जिद्द, तिचा निर्धार, तिची मेहनत या साऱ्यांमुळे ती एक यशस्वी कुस्तीपटू ठरली। मात्र तिच्या काही निर्णयांमुळे ती तितकीच वादातही अडकली। थेट भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना भिडण्याची हिंमत तिने दाखवली। मात्र ऐन स्पर्धेच्या महत्त्वाच्या क्षणी तिच्या वजनानंच तिचा घात केला आणि तिचं पदक हुकलं। त्याचबरोबर तिचं स्वप्नही भंगलं आणि तिनं कुस्तीलाच अलविदा केला। मात्र आता ती परतलीये। तिनं तिच्या निवृत्तीच्या निर्णयावरून यू टर्न घेतलाय। ती आहे विनेश फोगाट। असं काय घडलं की विनेशनं तिचाच निर्णय फिरवलाय? पाहूया एक रिपोर्ट। ती परत येतेय। कुस्तीच्या आखाड्यात शड्डू ठोकायला, लॉस एंजेलिस मध्ये प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चित करायला। ती म्हणजे विनेश फोगाट। माजी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनं कुस्तीच्या मॅटवर परतण्याचा निर्णय घेतलाय। तिला 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा आहे। विनेशनं आपल्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे। लोक विचारत राहिले, पॅरिस हा अंत होता का? खूप काळापर्यंत माझ्याकडे याचं उत्तर नव्हतं। मला मॅटपासून, दबावापासून, अपेक्षांपासून, अगदी माझ्या स्वप्नांपासूनही दूर जाण्याची गरज होती। वर्षानुवर्षांत पहिल्यांदाच मी स्वतःला श्वास घेऊ दिला। मी माझ्या प्रवासाचा भार समजून घेण्यासाठी वेळ घेतला। चढउतार, हृदयभंग, त्याग, माझं ते रूप जे जगानं कधी पाहिलं नाही। आणि कुठेतरी त्या विचारात मला सत्य सापडलं। मला अजूनही हा खेळ आवडतो। मला अजूनही स्पर्धा करायची आहे। त्या शांततेत मला काहीतरी असं मिळालं जे मी विसरले होते। आग कधीच संपत नाही, ती फक्त थकवा आणि गोंधळाखाली दबलेली होती। शिस्त, दिनचर्या, संघर्ष हे सर्व माझ्या प्रणालीत आहे। मी कितीही दूर गेले तरी माझा एक भाग मॅटवरच राहिला। तर मी इथे आहे, LA 28च्या दिशेनं अशा मनानं परत पाऊल टाकत आहे जे निर्भय झालंय, आणि अशी भावना जी झुकण्यास तयार नाही। आणि यावेळी मी एकटी नाहीये। माझा मुलगा माझ्या टीममध्ये आहे। माझी सर्वात मोठी प्रेरणा LA ऑलिम्पिकच्या मार्गावर माझा छोटा चीअर लीडर म्हणून सामील होतोय। तिचा एकंदरीत जर खेळ बघितला तर शांत डोक्यानं खेळ करणारी ती एक महिला पैलवान आहे। आणि परत ती आता ऑलिम्पिकसाठी उतरणार। खरोखरच ती पूर्ण तयारीनिशी उतरणार, एवढं तिच्यात म्हणजे गड्स आहेत। आणि आता तिला परत, कारण एखाद्या पैलवानच नाही, कोणताही खेळाडू असू दे, त्या खेळात किंवा व्यायामात, सरावात जर खंड पडला आणि परत तिथपर्यंत जायचं म्हटलं तर बरंच अवघड होतं। चालू रुटीन मध्ये खेळणं वेगळं आणि हा जो गॅप पडलेला आहे आणि ते भरून काढून ऑलिम्पिकसाठी तिची तयारी ती करते। खरोखर एक कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे आणि खरोखरच तिच्या या निर्णयाला आमचा सलाम आहे। विनेश फोगाट ही प्रसिद्ध फोगाट बहिणींच्याच कुटुंबातली गीता बबिता फोगाट यांची ती चुलत बहीण। पॅरिस ऑलिम्पिक नंतर तिनं निवृत्ती जाहीर केली होती। त्या ऑलिम्पिकमध्ये ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती। अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती। 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये विनेश फोगाट इतिहास रचण्याच्या अगदी जवळ होती। विनेशने 3 सामने जिंकून 50 किलो वजनी गटातील कुस्ती ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली होती। उपांत्य फेरीत तिनं क्युबाच्या गुझमान लोपेजी या कुस्तीपटूला, उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचला हरवलं। प्री क्वार्टर फायनलमध्ये जागतिक विजेती जपानच्या युई सुसाकीला 3-2 हरवलं होतं। 7 ऑगस्टच्या रात्री सुमारे 10 वाजता सुवर्ण पदकासाठी अमेरिकन कुस्तीपटू सारा एन हिल्डरब्रांडशी तिचा सामना होता। मात्र तिचं वजन 100 ग्रॅमनं जास्त भरलं। ऑलिम्पिक नियमानुसार तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं। तिच्या जागी तिच्याचकडून हरलेली क्युबाची कुस्तीपटू खेळली। अंतिम फेरी अमेरिकेच्या सारानं मारली आणि सुवर्ण पदक जिंकलं। मात्र सर्व सामने जिंकूनही विनेशच्या पदरी एकही पदक पडलं नाही। तरीही विनेशनं या निर्णयाविरोधात लढा दिला। कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट मध्ये अपील केलं। समितीही स्थापन झाली होती। मात्र सुनावणीला उशीर झाल्यानं तिचं अपील फेटाळण्यात आलं। विनेशने आतापर्यंत 3 ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलंय। 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली। 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत तिचा पराभव झाला। त्यामुळे 3 ऑलिम्पिक खेळूनही तिच्या हाती एकही ऑलिम्पिक पदक आलेलं नाही। दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकच्या नाट्यमय घडामोडींनंतर 17 तासांनी तिनं सोशल मीडियावर पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली होती। तीही भावनिक शब्दांमध्ये, आई कुस्ती, तू माझ्यावर जिंकलीस, मी हरले। माफ करा, तुमचं स्वप्न, माझं धैर्य सर्व तुटलं आहे। याहून अधिक ताकद आता राहिली नाही। अलविदा कुस्ती 2001-2024। मी तुम्हा सर्वांची नेहमी ऋणी राहीन। माफ करा।
दरम्यान कुस्तीच्या आखाड्यात जिद्दीनं लढणाऱ्या विनेशनं भारतीय कुस्ती महासंघाविरोधातील आंदोलनातही आघाडीवर राहून लढा दिला. बजरंग पुनिया, साक्षी मलिक या कुस्तीपटूंच्या बरोबरीनं तिनं तत्कालीन कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रुजभूषण सिंह यांच्या विरोधात आवाज उठवला. ब्रुजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्याविरोधात 2023 मध्ये 10 प्रमुख कुस्तीपटूंनी आंदोलन केलं. या आंदोलनाला अनेक मोठ्या कुस्तीपटूंनी पाठिंबा दिला. आंदोलन चिघळल्यानंतर ब्रुजभूषण सिंह यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2024च्या ऑलिम्पिकसाठी विनेशनं जोरदार मेहनत घेतली आणि कुस्तीच्या आखाड्यात यश संपादन करत आंदोलनामुळे झालेल्या टीकेलाही चोख उत्तर दिलं होतं. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमधील नाट्यमय घडामोडींनंतर विनेशनं राजकारणात पदार्पण केलं. हरियाणातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर 6015 मतांच्या फरकानं तिनं विजय मिळवला आणि आता तिनं निवृत्तीचा निर्णय मागे घेतलाय. नव्या आत्मविश्वासानं विनेश आखाड्यात परतण्यासाठी सज्ज झालीय. 2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणं हेच तिचं अंतिम लक्ष्य असल्याचं तिनं सांगितलंय. त्यामुळे 3 ऑलिम्पिक खेळणारी, कधी नशिबाशी कधी दुखापतींशी संघर्ष करणाऱ्या विनेशचं हे ध्येय पूर्ण व्हावं ही तिला शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.